थंडीचे दिवस आणि मेथी यांचं खूप घट्ट नातं आहे. वेगवेगळ्या प्रकारे मेथीची भाजी आपण या सीझनमध्ये खात असतो. आज एक जुडी मेथी मी निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून कोरडी करून अशी बारीक चिरून घेतली आहे. याची आपण करणार आहोत खमंग अशी कोरडी भाजी. एका कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. किंचित जास्त तेल घातलं तरी ही भाजी जास्त छान होते. तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी आणि मोहरी तडतडल्यावर 10-15 लसणीच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या घातल्या आहेत. त्या परतून घ्यायच्या. थोड्याशा लालसर झाल्या की मग त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखटाच्या ऐवजी आवडत असेल तर हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा हिरवी मिरची ठेचूनही तुम्ही या भाजीला घालू शकता. आता बारीक चिरलेली मेथी घालायची आणि फोडणीमध्ये छान परतून घ्यायची. घातल्या मेथी खूप जास्त वाटते आपल्याला, पण 5च मिनिटात ती शिजली की दबून अगदी कमी होते. त्यामुळे मेथी शिजल्याशिवाय यामध्ये मीठ घालायचं नाही आहे. तिचा व्हॉल्यूम किती राहतो ते बघून त्या अंदाजाने आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि मेथीचा कडवटपणा थोडासा कमी व्हावा म्हणून चिमूटभर साखरही घालायची आहे. साखर ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर नका घालू. पुन्हा परतून घ्यायचं. मीठ आणि साखरेमुळे या भाजीला थोडंसं पाणी सुटेल. पारंपरिक पद्धतीने या भाजीला बेसन लावलं जातं, पण मी मात्र आज फुटाण्याची साल काढून त्याची पावडर करून घेतली आहे, म्हणजे सत्तू पावडर मी या भाजीला लावणार आहे. तर 2.5 चमचे सत्तू पावडर मी इथे लावते आहे आणि 2 चमचे मी गव्हाचं पीठही या भाजीला लावणार आहे. गव्हाचं पीठ लावायची ट्रिक माझ्या आईची आहे, ज्यामुळे भाजी जास्त खमंगही होते आणि खूप चविष्ट लागते. मध्यम आचेवर आता हे पुन्हा परतत राहायचं. झाकण न ठेवता ही भाजी अशीच परतायची आहे, ज्यामुळे ही चांगली लवकर कोरडी होऊन येईल. झटपट होते ही भाजी, करायला अगदी सोपी आहे. फार जास्त मसाले काही लागत नाही, पण चवीला मात्र अगदी अफलातून लागते. अशा प्रकारे परतत राहिलं की त्याला लावलेली पीठं पण शिजून येतील आणि भाजी अगदी खमंग होईल. गरमागरम भाकरी किंवा फुलक्यासोबतसुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट लागते. तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही ही भाजी जरूर करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला नक्की सांगा. धन्यवाद.